Okay, good afternoon. आता आजच्या प्रोग्राम बद्दल बोलतो मी. Today we have with us that one of the alumni, permanent alumni of the department, Mr. Arun Suryavanshi. He is also from Latur. He qualified SET NET exam in mathematics subjects, and he came at the suddenly, and I requested him that our first year students are new one. Please, your talk, your motivational talk, your experience in NET SET examinations, and we are having the ordinary differential equation paper also. What is the role of ordinary differential equation in NET SET examination? That he will going to guide you in little bit time, so that you will get charged and will get motivation from him. He is our undergraduate students. Our PG program starts from 2017-18, and you will be the third batch of MSc Mathematics. Till now, 2 batches have been passed out. So I welcome this today's guest, Mr. Arun Suryavanshi from Latur. Presently, is working at one of the college in Latur, namely, okay, Brilliant College. That, that is our Ambijoga Road. For undergraduate course, he teaches all the subjects. Regularly, he visits department. I personally request him that he will guide you regarding that. So I will welcome Mr. Arun Suryavanshi, and I will hand over this to him. Next, he will continue it. Kindly at the end of lecture, or you can mark your attendance. Right now, you can mark your attendance as per the rule. Okay, let me share the screen with you. Screen distance, Sarvana. Yes, sir. Yeah. Hello everyone. My name is Anand Suryavanshi. I am a BSc student of Dr. M.S. Haure sir. I have completed my MSc from Pune University and then preparation for SET NET and GATE. I went to Delhi. So today I'm going to discuss what are the problem that are happens in the preparation of SET NET and GATE. While preparation of SET NET and GATE, जेव्हा मी फर्स्ट टाइम नेटचा पेपर दिला तेव्हा मी MSc फर्स्ट इयर मध्ये होतो. जेव्हा पेपर दिला तेव्हा असं वाटलं हे माझ्याकडून कधीच होणार नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्याला तसंच वाटतं. मग तिथून थोडंसं प्रिपरेशन चालू केलं. खूप अडचणी येतात. वेळोवेळी वावरे सरांचं गायडन्स मिळत गेलं. खरं तर मॅथमॅटिक्स माझा आवडीचा विषय नव्हता. जेव्हा मी BSc ला ऍडमिशन घेतलं, फर्स्ट इयरला जेव्हा आलो, वावरे सरांच्या गायडन्स खाली ग्रुप थेरी सरांना प्युअर मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आवडतात, जसं की ग्रुप थेरी, रिंग थेरी, फील्ड. आणि जेव्हा त्यांच्याकडून हे जे सब्जेक्ट शिकले, ग्रुप थेरी, रिंग थेरी, फील्ड, तेव्हा एक कॉन्फिडन्स आला की बाबा आपण काहीतरी करू शकतो मॅथ मध्ये. तसं तर 10वी पर्यंत मला काहीच मॅथ येत नव्हतं. 10वीला मला 150 मार्क्सचा पेपर असायचा, तेव्हा मला आउट ऑफ 150 99 मार्क्स आहेत. तेवढे मार्क्स बघून तुम्हाला वाटणार नाही की ह्याच्याकडून सेट नेटचं प्रिपरेशन झालं असेल किंवा सेट नेट हा क्वालिफाय असेल. तेव्हा तिथूनच स्टार्ट केलं. सेट नेटचं प्रिपरेशन करत असताना तुम्ही एक लक्षात घ्या की MSc फर्स्ट इयरला असल्यापासूनच त्याचं प्रिपरेशन सुरू करा. जसं की पहिल्यांदा सिलेबस घेणे, पॉइंट टू पॉइंट त्याचा अभ्यास करणे. एक सांगू का, मॅथ मध्ये रट्टा मारून काहीच होत नाही. जेव्हा तुमची एखाद्या ह्याची कन्सेप्ट क्लिअर असेल तेव्हाच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. नो ऑप्शन. तुम्ही कितीही रट्टा मारा, मॅथ मध्ये काही उपयोग नाही. तुमची कन्सेप्टच क्लिअर असायला हवी. तर कन्सेप्ट क्लिअर करत असताना, एखादा पेपर शिकत असताना, जसं की ग्रुप थेरी, आता इम्पॉर्टंट पेपर सेटनेट साठी कोणते आहेत? एकतर सगळ्यात इम्पॉर्टंट लिनियर अल्जेब्रा, त्याच्यानंतर रिअल अनालिसिस. हे दोन खूप महत्वाचे पेपर आहेत.
ते जवळपास 70 to 80 मार्क्सला विचारलं जातं लिनियर अल्जेब्रा आणि रिअल अनालिसिस. त्याच्यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे वेबसाईट वरती त्याचं प्रिपरेशन व्यवस्थित करायचं पॉइंट टू पॉइंट. एखादीही कन्सेप्ट मिस करायची नाही. जी कन्सेप्ट मिस केली तिथूनच क्वेश्चन येत असतो एक्झाम मध्ये. नंतर काही जण म्हणतात सर माझं तेवढंच प्रिपेअर करायचं राहिलं होतं. मग काही उपयोग नाही. मी प्रिपरेशन करत असताना पॉइंट टू पॉइंट अभ्यास करा. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. वेळोवेळी काही अडचण येत असेल तर गणितातले तज्ञ आपल्या डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट वावरे सर आहेत. त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेत चला. नंतर आपण याच्याकडे आलो लिनियर अल्जेब्रा. लिनियर अल्जेब्रा 70 to 80 मार्क्सला विचारलं जातं. आता 200 मार्क्सचा पेपर असतो सेट नेटचा. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी 125 to 125 मार्क्स पाहिजेत. आता ते मार्क्स घेण्यासाठी त्याचं कॅल्क्युलेशन करा. सपोज एखाद्याला प्युअर मॅथमॅटिक्स आवडत नाही. एखाद्याला प्युअर मॅथमॅटिक्स आवडतं किंवा एखाद्याला अप्लाइड आवडतं. तर तुम्हाला जे आवडतं त्याचा तर जास्त अभ्यास कराच करा. पण ह्या गोष्टी सोडून चालणार नाही. आता रिअल अनालिसिस विचारलं जातं 70 to 80 मार्क्सला. रिअल अनालिसिस. देन आपला तिसरा महत्वाचा विषय आहे तो कॉम्प्लेक्स अनालिसिस. कॉम्प्लेक्स अनालिसिस सगळ्यात जास्त मार्क देणारा विषय आहे. तो सगळ्यात इझी आहे. आणि जवळपास कॉम्प्लेक्स अनालिसिस मधून आपल्याला नेटच्या प्रिपरेशन मध्ये 30 ते 40 मार्क्स मिळतात. हा सगळ्यात इझी सब्जेक्ट आहे नेट सेटच्या प्रिपरेशनसाठी कॉम्प्लेक्स अनालिसिस. देन एक अप्लाइडचा विचार करायला गेलं तर ओडी आणि पीडी. आता जसं की तुमचा ओडी हा विषय चालू आहे. ओडी आणि पीडी हे मिळून एक 20 ते 30 मार्काला किंवा एक 30 ते 40 मार्काला विचारलं जातं. आणि प्युअर मॅथमॅटिक्सचा जर विचार करायला गेला तर ग्रुप थेअरी, रिंग थेअरी आणि फील्ड हे जवळपास 30 ते 40 मार्क्सला विचारलं जातं. आणि एक ऍव्हरेज स्टुडंटला पार्ट फर्स्ट मध्ये 20 मार्क्स आरामात मिळतात. तर हे सगळे जर कॅल्क्युलेशन केलं तर 130 किंवा 130 अबव 130 मार्क घेणं नेटमध्ये काहीच अवघड नाही. जर तुम्ही 125 किंवा 130च्या जास्त मार्क्स घेतले तर तुम्हाला एखाद्या वेळेस GRF पण मिळू शकते, ज्युनियर रिसर्च फेलोशिप. त्याची फेलोशिप खूप जास्त असते. तुम्हाला जर मॅथमॅटिक्स मध्ये रिसर्च करायचा असेल तर त्या जवळपास 50 to 60,000 पर मंथ ती फेलोशिप असते. तर हे झालं एक सेट नेटच्या प्रिपरेशन बद्दल. आता काय झालं तुमचा ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन पेपर चालू आहे. त्याच्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. आता ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? तर हे एक इक्वेशनच आहे. इक्वेशन म्हणजे काय? एखादी काहीतरी लिहिलेलं असतं आणि इक्वल टू 0 त्याला काय म्हणतो आपण? इक्वेशन. म्हणजे ते इक्वेट केलेलं आहे कुणाबरोबर? 0 बरोबर. तर त्याला काय म्हणतो आपण? इक्वेशन. आता ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. ह्या इक्वेशन मध्ये काय असतात? डिफरन्शियल्स असतात. जसं की dy by dx, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x, d2y by dx square, second derivative of f with respect to y, then d3y by and so on. So it contains a differential equation, and note that a differential equation is said to be ordinary if the derivatives are respect to the only one independent variable. So मला बऱ्याच वेळेस बीएससी मध्ये असताना कन्फ्युज व्हायचं व्हॉट इज मीन बाय डिपेंडेंट व्हेरिएबल अँड व्हॉट इज मीन बाय इंडिपेंडेंट व्हेरिएबल. सो आपण आता एखादं फंक्शन लिहिण्यासाठी काय करतो? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x हे आपलं फंक्शन आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x किंवा त्याला आपण असंही लिहू शकतो y इज इक्वल टू 2x. तर आता जसं जसं आपण एक्सच्या व्हॅल्यू चेंज करत जाऊ तसं तसं आपल्याला काय मिळतात? वायच्या व्हॅल्यू मिळतात. मग ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो? y इज डिपेंडंट ऑन x. Y is dependent on x, but x is independent. So the main difference between
dependent variable and independent variable is, so if y is equal to f of x is equal to 2x, then the values of y depends on x. Hence, we can say that y is a dependent variable and it is dependent on x, but x is independent variable. So you can put any value for x, then it will be the value of y. So this is the main difference between dependent variable and independent variable. So in ordinary differential equation, there is a derivatives in the equation with respect to only one independent variable. So, and PD means what? Partial differential equation. It is the another differential equation which contains derivatives of a function with two or more independent variable, two or more independent variable. So, for example, if we write x is equal to y is equal to sin x, y is equal to sin x, and x equal to cos theta. If we write y is equal to sin x and x is equal to cos theta, then y is dependent on two independent variables. So there are x and theta, two independent variables. Now here there are two independent variables. So here comes partial differential equation. So y is dependent on two independent variable x and theta. Therefore, y is dependent on x and x is dependent on theta. So you can calculate dy by d theta is equal to dy by dx into dx by d theta. So this is a partial differential equation. So this is a difference between ordinary differential equation and partial differential equation. So now the differential equation is mainly classified by using order and degree. So order and degree is the most important part of the differential equation. So what is the order of differential equation? So if you have a given equation, differential equation, then what is the order of differential equation? So just see that what is the highest order derivative present in the differential equation. The highest order derivative present in the differential equation is called its order. For example, if we take a differential equation d2y by dx square plus xy equal to 0. So that's d2y, that is the second derivative of y with respect to x, d2y by dx square plus xy is equal to 0. Now see that the second order derivative present in the equation. Therefore, its order is 2. Now, what is meant by degree of the differential equation? Degree of the differential equation means the highest power or degree present in the higher order derivative present in the equation. For example, d2y by dx square whose power, that is raised to 3, plus dy by dx plus c is equal to 0. Now this is a differential equation whose order is 2, but its degree means the power of the highest order derivative present in the equation. So its power or degree will be 2 because d2y by dx square raised to 2. So it is a, so write down the equation d2y by dx square whole square plus xy dy by dx plus c is equal to 0. So note that, write down this equation d2y by dx square whole square plus xy dy by dx plus c is equal to 0. Now this is a differential equation of second order because the highest derivative present in this equation is 2. Now the degree of the differential equation is the highest power of the highest order derivative. Highest power or the power of the highest order derivative present in the equation. So the power of the d2y by dx square is 2. Therefore, we can say that this equation is a second order and second degree differential equation. Now, you can take so many. Now, also note that while calculating the order and degree of the differential equation, there must not present
powers like 1/2, √2, 1/3, 1/4. So first remove it and then find the order and degree of the differential equation. So for example, dy by dx raised to 1/2 is equal to 2x. If this is the differential equation and the power of the dy by dx is 1/2. So we cannot calculate the order, we cannot calculate the degree of this differential equation because there is present a radical on the dy by dx. So first remove it. So to remove dy by dx raised to 1/2, we have to remove the 1/2. So squaring both sides. So it will be dy by dx 1/2 into 2. It will be cancelled. So dy by dx is equal to 4x square. Now this is the differential equation. And now you can calculate the degree and order of the differential equation. Now this is the first order and first degree differential equation. Now consider another example. Dy by dx is equal to d2y by dx square raised to 3/2. So this is the differential equation. So this is the differential equation. Now we have to calculate the order and degree of the differential equation. Now we have to remove the power 3/2 of d2y by dx square. So this can be written 3/2 can be written as 3 into 1/2. So we have to remove the power 1/2. Now to remove the power 1/2, squaring both sides, then what will happen? If we square both sides, then if we squaring both sides, then dy by dx whole square is equal to d2y by dx square raised to 3 as it is. Now you can calculate the order and degree of the differential equation. So this is a second order. The highest order derivative present in the equation is 2. So this is the second order, and the degree of the differential equation is what? The highest power of the highest order derivative present in the equation. So it is equal to 3. So this is about the order and degree of the differential equation. So we can consider some more examples of order and degree. So if we consider dy by dx plus 2y d2y by dx square plus d3y by dx cube raised to 7
is equal to 3. Now consider this differential equation. Now see this, the higher order derivative present in this differential equation is what? Third order, d3y by dx cube, and the power of the highest order derivative present in the equation is 7. So we can say that this differential equation is a third order 7-degree differential equation. So this is a third order and second degree, third order and 7th degree. आता आपण काय शिकलं? ऑर्डर आणि डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आता या कन्सेप्ट वरून नेटला काय असं असतं, 2 मार्क्सचा हमखास एक क्वेश्चन असतो ह्याच्यावरनं, ऑर्डर आणि डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आणि तिथं असे क्वेश्चन असतात, इझीच असतात, फक्त थोडस काहीतरी चेंज केलेलं असतं मध्ये, फक्त थोडा चेंज केलेला असतो आणि तिथंच आपण काय करतो, फसतो. सो जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल अशा एक्झाम्पलची ऑर्डर आणि डिग्री फाइंड करण्यासाठी, तिथं तुम्हाला इझी जाईल. मेनली असे क्वेश्चन 2 मार्क्सात विचारले जातात त्याच्यामध्ये, पार्ट ए मध्ये. अटेंडन्स मार्क करा तुम्ही, हे केलं वेळ किती पण. तर आपण ऑर्डर आणि डिग्री पाहिली. नेट सेट मध्ये ओडी आणि पीडी दोन्ही मिळून 30 ते 40 मार्कला विचारलं जातं. तर तुम्ही पहिल्यांदा CSIRच्या वेबसाईट वरून याचा सिलेबस काढा आणि आपल्या सिलेबस मध्ये आणि नेटच्या सिलेबस मध्ये किती फरक आहे हे शोधून काढा. आता सपोज आपण आपल्या कॉलेजमध्ये शिकतोय एखादी कन्सेप्ट आणि ती जर नेटच्या प्रिपरेशनच्या सिलेबस मध्ये असेल तर त्याचा अभ्यास आपल्या सेमिस्टरच्या एक्झाम मध्ये चांगला करून घ्या, जेणेकरून आपल्याला त्या कन्सेप्टला दुसरा वेळ देण्याची गरज पडणार नाही. आणि एक लक्षात घ्या, सेटनेटचं प्रिपरेशन करण्यासाठी मिनिमम 2 इयर्स लागतात. फर्स्ट इयर, MSc फर्स्ट इयर आणि सेकंड इयर. तुम्ही जर MSc फर्स्ट इयरच्या सुरुवातीपासून जर प्रिपरेशन चांगलं केलं तर तुम्हाला MSc झाल्यावर किंवा MScच्या सेकंड सेमिस्टर मध्ये 100% तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊन जाल. तर तसं प्रिपरेशन केलं पाहिजे. आणि प्रिपरेशन करत असताना मागच्या एक 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर, 10 वर्षाचे म्हणजे 20 क्वेश्चन पेपर जून आणि डिसेंबरला नेटची एक्झाम होते, त्याचे क्वेश्चन पेपर काढा, त्याचा व्यवस्थित अनालिसिस करा, ते कसे क्वेश्चन विचारले जातात. आता मी दिल्लीला प्रिपरेशन केलंय, पण अशी गरज नाही की प्रत्येकानं दिल्लीला जावं, इथं बसून सुद्धा प्रिपरेशन होऊ शकतं. फक्त थोडंसं गायडन्स मिळालं, तुम्हाला गाईड करण्यासाठी आपले हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेतच, तुम्हाला पिंपळे सर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. कोणाला काही क्वेश्चन्स विचारायचे का? व्हिडिओ चालू करा सर्वजण. अटेंडन्स मार्क केली सर्वांनी? येस सर. क्वेश्चन विचारायचे असेल तर विचारू शकता तुम्ही. मी त्यांचं स्वागत करतो, या ठिकाणी आले ते वेळेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं हे करा. वेलकम. सगळं ऑनलाईन चालू आहे, त्यामुळे ऑनलाईन मध्ये स्वागत, ऑनलाईन मध्ये टाळ्या होईल. आता पुणे विद्यापीठाचं 11 का 16 तारखेपासून त्यांनी ऑफलाईन चालू केलंय, आपले पण येईलच ऑफलाईन. तर आनंद सूर्यवंशी सरांनी वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी मध्ये थोडं बाहेर पण गेलो होतो, पण थोडंफार मोटिवेट झालाच असेल.
अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून मोटिवेशन व्हायचं आणि आपल्याला ठीक आहे, आणखी 10 मिनिटं वेळ होता आपल्याकडे. मला प्रश्न विचारायचा आहे, विचारू शकता तुम्ही सरांना. अनम्यूट करून विचारू शकता तुम्ही. क्वेश्चन अनम्यूट करून विचारू शकता. चॅट मध्ये टाका काही क्वेश्चन असेल तर. प्रतीक्षा जाधव, सारिका, प्रतीक्षा बिराजदार. प्रश्न पडले पाहिजे ना वाघमारेशी तर. आणि उद्याचा जो कार्यक्रम आहे तो सर्वांना कंपल्सरी आहे. तिथं तुमची लेक्चरची अटेंडन्स कन्सिडर केली जाईल. फक्त 11:30 ऐवजी 11 वाजता तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हायचं सर्वांनीच. आणि टीम्स मायक्रोसॉफ्ट म्हणून ऍप आहे. तुमच्याकडे युजर नेम पासवर्ड असेल तर रजिस्ट्रेशन केलं असेल तर ओके, नाही केलं तरी गेस्ट म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता. तुमचं नाव टाकून त्या ठिकाणी. त्या ठिकाणी अटेंडन्स मार्क करायची गरज नाही. आम्ही बरोबर 1 तासाला अटेंडन्स डाउनलोड करतो. त्या ठिकाणी कळतंय कोण अटेंड आहे कोण नाही. हेही महत्वाचं लेक्चर आहे. जे तामिळनाडू येथील मॅडम आहेत 2, तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करणार आहेत. तर उद्या कोणताही लेक्चर होणार नाही वर्कशॉप सोडला तर. वर्कशॉप मध्ये तुम्ही अटेंड करा. आणि परवा दिवशीपासून आपले रुटीन लेक्चर चालू आहे. आणि घुगे सर 3 दिवस रजेवर आहेत. तर आजचं त्यांचं दोन्ही लेक्चर होणार नाहीत. सध्या काय आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. ऑफलाईन सुरू झालं तर बरं पडेल ऑनलाईन पेक्षा. आणि 3 दिवस घुगे सरांचं कोणतंही लेक्चर होणार नाही. काळे मॅडम त्यांचं घेतलं असेल किंवा येथील त्या पिंपळे सरांचं झालं असेल. हे 3 लेक्चर होतील मात्र तुमचे परवा दिवशी. उद्या वर्कशॉप राहील. सर्वांनी तो वर्कशॉप अटेंड करायचा. थांबूयात मग आपण या ठिकाणी. क्वेश्चन नाही तुम्हाला तर. आणि नेट सेट बद्दलचा ऑफलाईन चालू आहे. सेट नेट हा बोला प्रतीक्षा, बोला. सेट नेट आणि जॅमच्या सिलेबस मध्ये काय डिफरन्स आहे? हा, सेट नेटचा आपण जो एमएससी चा सिलेबस केला ना, सेट नेटचा डोळ्यासमोर ठेवूनच केलेला आहे. ते अब्स्ट्रॅक्ट अल्जेब्रा असेल, ऍडव्हान्स कॅल्क्युलस आहे, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आहे. फर्स्ट इयरचे जे पेपर्स आहेत मेजर तुमचं जवळपास 60 to 70% पार्ट कव्हर होतो आणि बाकीचं जो बेसिक आहे तुम्ही अंडर ग्रॅज्युएट कोर्सलाच शिकलात. सेकंड इयरचे जे पेपर्स राहतील काही नेट सेटचे असतील 10-20%, काही रिसर्चला पाठबळ करणारे असतील. कारण आता कसं आहे 2021 नंतर जुलै रिसर्चला जास्त प्राधान्य आहे. विद्यापीठात जॉब करायचा असेल तुम्हाला पीएचडी कंपल्सरी करणं गरजेचं आहे. नेट सेट तर आहेच आहे, पण पीएचडी असणं सुद्धा या ठिकाणी बंधनकारक आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी रिसर्च करू शकता. त्या हिशोबाने आपण तुम्हाला सेकंड इयरला रिसर्च प्रोजेक्ट ठेवलेला आहे. आणि जे काही ऑप्शनल पेपर आहेत, जे रिसर्च फाउंडेशन असतील, आता आमच्या एरियामध्ये आता आम्ही जे पेपर घेणार कोडिंग थिअरी आहे, तर माझा कोडिंग थिअरी मध्ये रिसर्च चालू आहे तर मी तो पेपर ठेवला आहे. पिंपळे सर असतील किंवा आणखी जे फ्युचर रिसर्चर जे आहेत ते त्याप्रमाणे आपण पेपर ठेवले. जे रिसर्च फाउंडेशन तयार. बऱ्याच वेळा काय होतं, एमएससी झाल्यानंतर आपण रिसर्च चालू करतो आणि तो रिसर्च चालू केल्यानंतर आपण पुन्हा बेसिक पासून वाचतो. तसं न होता तुम्हाला एमएससी ला पण त्याचं थोडंसं फाउंडेशनल काम व्हावं म्हणून त्या दृष्टीने आपण पेपर ठेवले, प्लस रिसर्च प्रोजेक्ट पण आहेत. आणि सेमिस्टरला तर सेमिनार आहेच आहे. प्रत्येक सेमिस्टर तुमचं 625 मार्काचं आहे. 25 क्रेडिटचं असं 100 क्रेडिटचं एमएससी आहे. 100 क्रेडिट दहावी केल्याशिवाय एमएससी डिग्री कंप्लीट होत नाही. फर्स्ट सेमिस्टरला तुम्ही थोडं हे राहायचं, अलर्ट राहायचं. कारण काय वेळ कमी असतो, परीक्षा झटपट होऊन जातात आणि एखादा दुसरा पेपर आपला राहिला की तसंच राहत पडतं मागं आणि एमएससी मध्ये तो हे होतं आपल्याला सेकंड इयरला जायला अडचण येते. तर फर्स्ट सेमिस्टर तुम्ही व्यवस्थित क्लिअर केला अभ्यास करून, म्हणजे दररोजच्या दररोज. काय होतं, अचानक परीक्षा येतात, आपल्याला समजत नाही सेमिस्टर संपलं कधी काय ते. कुठल्याही याच्यामध्ये फर्स्ट इयरला तो अडचणच असते. बीएससी फर्स्ट इयरला आल्यानंतर तुमच्या ते लक्षात आलं असेल. तर प्रत्येक गोष्टी लेक्चरच्या नोट्स तुम्ही तयार करा स्वतः. आता पीडीएफ मी शेअर केलेलं आहे. उद्या परवा पीडीएफ तुमच्या गुगल क्लासरूम क्रिएट केल्यानंतर किंवा व्हॉट्सअपमध्ये ते पीडीएफ शेअर करेल. तर जेवढं शिकवलं तेवढं नोट्स काढल्या ना तर तुम्हाला दररोज व्यवस्थित समजलं जातं. नोट्स काढायच्या एखाद्या ठिकाणी काय अडचण असेल तर संबंधित शिक्षकांना विचारायचे. या सगळ्या गोष्टी तुम्हालाच करावं लागतील. एवढं तुमच्या भरपूर मागे लागतो आम्ही तसं, पण तुम्ही पण थोडं पुढाकार घेऊन या ठिकाणी काम करायचं. बऱ्याच जणांना टार्गेट असतं बीएड करायचं, हायस्कूल लेवलला टीचिंग करायचं. तसं कोणी ट्युशन घेत असेल तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही तुमचं फाउंडेशन वर्क तयार करायचं. म्हणजे तुम्हाला कोणाला हायस्कूलला जायचं, सीबीएसई सिलेबस, सीबीएसई शाळेमध्ये तर चांगले गणिताचे शिक्षक मिळत नाही. मी व्यवस्थित तयारी केली, व्यवस्थित एक्सप्लेन केला, शिकवला तिथे, तर त्या ठिकाणी तिथं स्कोप आहे. म्हणजे सर्वांनीच नेट सेट रिसर्च करावं असंही काही नाही. आपापल्या इंटरेस्ट प्रमाणे आपल्याला जसं जमल त्याप्रमाणे आपण त्यामध्ये डेव्हलप करू शकतो. तर सर्वांनी ते रेग्युलर करायचं नेहमीच. ते एमएससी झाल्यानंतर बरेच जण तयारी करतात. आणि इन ऍडिशन टू दॅट वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, वेगवेगळे प्रमाणपत्र मिळत राहतात. म्हणजे बाकीच्या कॉलेजच्या एमएससी पेक्षा म्हणजे ऑटोनॉमस एमएससी प्लस ऍडिशनल काही गोष्टी असतील तुमच्याकडे, सर्टिफिकेट कोर्स आहेत, एनपीटीएल कोर्स
कोर्स आहेत या सर्व केले. मला ह्या 2 वर्षाच्या कालावधी आणखी ऍडिशनल गोष्टी करून तुम्ही दाखवू शकता. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आमच्याकडे हे आहे ते आहे, प्रोजेक्ट केलेला आहे, आमचं प्रोजेक्ट पब्लिश झालेला आहे, रिसर्च पेपर केलेला आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी होऊ शकतात. सातत्य मात्र ठेवायचं. याच्यामध्ये कोणी स्पर्धा परीक्षा करत असेल तर स्पर्धा परीक्षेला अभ्यास करायला एवढा फारसा त्याला वेळ मिळत नाही. त्याने तसं असेल तर ऍडमिशन चेंज करून घेतलं तरी चालेल या ठिकाणी. कारण जास्तीत जास्त काम तुम्हाला तुमचं फर्स्ट इयरला 30 तास तुमचे लेक्चरमध्ये जातात. दिलेला टास्क कम्प्लीट करण्यामध्ये तुमचा वेळ जातो. स्पर्धा परीक्षेला तुम्हाला वेळ देणं होत नाही. तशा वेळेस तुम्ही एक्स्टर्नल ऍडमिशन घेऊन स्पर्धा परीक्षा करू शकता. किंवा आधी प्रिपरेशन असेल तर काय हरकत नाही. स्पर्धा परीक्षा, MSc या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस करायला गेल्या तर त्या स्पर्धा परीक्षेच्या तुमच्या अभ्यासाला डिस्टर्ब होतो आणि MSc करत असणाऱ्या ठिकाणी सुद्धा काय होतं, डिस्टर्बन्स होतं. ठीक आहे. असंच मध्ये तुमचे गेस्ट लेक्चर अजून चालत राहतात. ऑफलाईन असेल त्याप्रमाणे आपण घेत राहू. तर उद्याचाही वर्कशॉप तुम्ही ऑनलाईन अटेंड करायचा आहे. इथं याची गरज नाही. रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या. जे रजिस्ट्रेशन करतील त्यांना सर्टिफिकेट मिळेल. बाकीचं अटेंडन्स करणं बंधनकारकच. मग थांबूया त्या ठिकाणी आपण. ओके. काय कुणाला क्वेश्चन नाही रोहित सरांना? आपण ऑटोनॉमस असल्यामुळे आपला सिलेबस हा मॅपिंग आपण नेट सेटच केलं त्याचं. 1 to 1 मॅपिंग केलेलं नाही. थोडंसं रिसर्चही पॉईंट केलं त्या ठिकाणी. पण बऱ्यापैकी कव्हरेज आहे. एवढं केलं तरी तुम्ही सेट नेटला अडचण येते. आणि जोपर्यंत तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर पाहणार नाही, काय पॅटर्न आहेत, मल्टी सिलेक्ट क्वेश्चन आहेत, मल्टिपल चॉईस आहेत, कोणी जाम दिले असेल त्यांना ते माहित असेल. तोपर्यंत म्हणजे जे BSc पासून एंट्रन्सची तयारी करतात ते आता हा आनंद सूर्यवंशी BSc ला IIT जामची तयारी करत होता. त्याच्यासोबत आणखी आकाश वाघमारे होते तुम्हाला शिकवणारे, काळे मॅडम आहेत, घुगे सर आहेत, हे सगळे क्लासमेट्स आहेत त्यांचे. 2014 अंडर ग्रॅज्युएट कोर्स पास आउट आहेत. 2 वर्ष त्यांनी घुगेंनी नांदेड विद्यापीठात MSc केली, काळे मॅडम आणि हे दोघांनी पुणे विद्यापीठात MSc केली. तर हे BSc पासून IIT जामची तयारी करत होते. काही ना 1-2 मार्कांनी गेला असेल, काही सिलेक्शन झालंय असेल, गेले नसतील. पण ह्या सगळ्या फाउंडेशन काम हे पहिल्यापासून करत होते म्हणून त्यांना यश मिळालं. तुम्ही अजूनही वेळ गेलेला नाही, आता तुम्ही तयारी करू शकता. काय बेसिक पाठांतर करायचं नाही, समजा अंडरस्टँडिंग वाढवायची. पाठांतर केलं तर ते पाठांतर केलेलं टाईप क्वेश्चन तिथं राहत नाही. ते का आपलं रेग्युलर विद्यापीठाचं किंवा कॉलेजची परीक्षा नाही. थेरम आला, लिहिला, सॉल्व्ह केला, सोडवला, मार्क मिळाले. इथं तुम्हाला लॉजिकली क्वेश्चन असतात, तुम्हाला विचार करावा लागतो आणि विचार करणं हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे या ठिकाणी. तर नेट सेटचं सर्च करा. युट्यूबला भरपूर क्वेश्चन्स आन्सर असलेले कंटेंट आहेत. मला सर्च केलं तर क्वेश्चन MCQ क्वेश्चनही मिळतात. म्हणजे सातत्य ठेवलं तुम्ही तर यश नक्की मिळतं. सातत्य आपल्याला आपण मॅथमॅटिक्समध्ये कंटिन्युटी म्हणतो. डिसकंटिन्युअस पॉईंट आपल्या डिसकंटिन्युअस तात्पुरतं चालतं, पण मात्र कंटिन्युटी मात्र कायम ठेवायची. ठीक आहे. आता यांना काही क्वेश्चन नाही तुमचे असं समजून आपण या ठिकाणी मीटिंग एंड करतो. विद्यार्थी मुलं दिसताना कोणी इथे आज अटेंड केले? व्हिडिओ तर मुलींचेच चालू आहेत. Okay, we'll stop here now. We'll meet on tomorrow's workshop, and day after tomorrow we'll have continued classes. Okay, I will end the meeting. Tomorrow join at 11 o'clock. I'll send link of Team Microsoft. Zoom वरती लेक्चर नाहीत, Teams वरती लेक्चर आहेत. कारण साधारणतः 1 ते 2 तास चालणारा कार्यक्रम आहे. मॅडम तर अर्धा तासच बोलणार आहे. तुमचे क्वेश्चन आन्सर असतील तुम्हाला तर, नसतील तर असंच पुन्हा वाइंड अप होईल ते. जवळपास 1-1.25 तास किंवा 1.5 तास चालेल फार फार. ओके, we stop here. एंड करू मग मीटिंग. मीटिंग एंड करू का? कोणाला क्वेश्चन नाहीत? प्रतीक्षा जाधव नाही बोलले तर माना, मला दिसताय तुम्ही सर्वजण. मीटिंग एंड केली चालेल? चालेल सर, असतील तर नंतर विचारता. हो चालेल.